बंदेया रे बंदेया, बंदेया रे बंदेया, राह पे चल बंदेया। बंदेया रे बंदेया, बंदेया रे बंदेया, राह पे चल बंदेया। रुक जा रे बंदेया, ये रात जरा सी है, बात समझ बंदेया, कुछ देर ही बाकी है। रख यकीन आँखों से बादल, आज हट जाएगा। चांद तेरी आँखों में बंदेया, चल के आएगा। बंदेया बंदेया रे बंदेया, बंदेया रे बंदेया, राह पे चल बंदेया। तुझसे ही कुछ शुरुआत है, तेरे हाथ में बदलाव है। ना फर्ज से हो बेखबर, तूने बहुत रख लिया है सबर। हाँ अभी नहीं तो कभी नहीं, सीने में जला ले आग। ना आग बंद कर जी बंदेया, अब उठ जरा तू जा। कदम कदम मिला है जा, गगन गगन झुका है जा। रख हौसला, कर फैसला, तुझे वक्त बदलना है। डरना तो बंदेया, रुकना तो बंदेया, राह पे चल बंदेया। डरना तो बंदेया, रुकना तो बंदेया, राह पे चल बंदेया। पाय फुफाटा, रुतल काटा, दिसल वाट तुझी। झोकून आशा चालत राहा तू, गाडून टाक भीती। मागू नको आधार शोध, उचल तू दार घालू नको, तू साध कुणाला। तुझ्या हाती रगोर जरा लागू दे जोर, तुझा दिसू दे रंग जगाला। होर पुढा तू सोड निराश, तुझा तुला तू देर दिलास, तुफान पेटू देवरी। पाय फुफाटा, रुतल काटा, दिसल वाट तुझी। झोकून आशा चालत राहा तू, गाडून टाक भीती। होर पुढा तू सोड निराश, तुझा तुला तू देर दिलास, तुफान पेटू देवरी। पाय
झोपून आशा चालत राहते काढून टाक भीती पायी फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहते काढून टाक भीती येईल ओंजळीत जग सार आपसुक सामील होती र दिशा सपान साकळलं बापणीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा किनार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा नशीब सावर गाडीत मागर फिरल बघन तुझ्या होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा मागून नको आधार शोध उचलत तू दार घालून नको तू सागर कुणाला तुझ्या हाती दोर झाला मागू पुढे जोर तुझा दिसू दे रंग जगाला पोर पुढं तू सोड निराश तुझा तुला तू तेरा दिलास तुफान पेटू देवरी वाई फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहते काढून टाक भीती मागून नको आधार शोध उचलत तू दार घालून नको तू सागर कुणाला तुझ्या हाती दोर झाला मागू पुढे जोर तुझा दिसू दे रंग जगाला पोर पुढं तू सोड निराश तुझा तुला तू तेरा दिलास तुफान पेटू देवरी वाई फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहते काढून टाक भीती सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावजी तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावजी धगधगता श्वास आता बेभान पेटू दे पडू दे पाऊल पुढं सधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी
दहावली. तुझ्या वार भावार कणा मराठीचा तू कैवारी जी. तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळा जी. नव्या युगाची पहाट श्वासात नवनिर्माण लहरून देऊ राजी. नव्या पर्वाची ही वाट संकटांना देऊ मात भिडवूया झेंडा गगनाशी. देवीचा जागर काढू हिमतीचं बळ हे पाहू. माणसाला माणूस की दे रे देवा माझ्या सात पात फिरकावून दे. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाच चोर लावून. दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज दाऊर. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दावली. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दावली. Thank you.
मला अंदाज झाल्यासारखं वाटतंय. अंदाज झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघली वळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घे पक्षी तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे
बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा वाणी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा वारी तेज नवे झळकू दे रे रा रा ना ना. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बी कुणाची मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बी कुणाची जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई मोठी लढाई अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई घाव बिघाई जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई आणि हत्याराचं फुलावानी घाव बिखाई गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची तू चाल पुढं तू चाल पुढं तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बी कुणाची मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बी कुणाची ढगाळल्या सूर्यामधली तू दगदगतिया दिवल्या इवल्या पंखामधली तूच नभाची जा ढगाळल्या सूर्यामधली तू दगदगतिया दिवल्या इवल्या पंखामधली तूच नभाची जा बरसणारा तूच राग मला भरारी तू भारी तूच तेज तर्रा तुफानी तू वादळा परी मर्दानी वीरांगना लाज कशाची यातना तुला भीती कसली सांगना अंधारातल्या शोध वाटा होठाई तुझ्या ही दुनिया पहा चुके हो पायी तुझ्या ही दुनिया पहा चुके हो पायी तुझ्या ही दुनिया पहा चुके हो
धीर घे गाठीशी तुझ्या घे त्या वेदना पाठीशी तुझ्या हो थोडा धीर घे गाठीशी तुझ्या घे त्या वेदना पाठीशी तुझ्या आभाळी उडू दे साऱ्या भावनांना ढगाला भिडू दे आता पावलांना घुमू दे फिरू दे वाऱ्याला धरू दे साऱ्या भावनांना थैमान करू दे उधाण भरू दे आता पावलांना दारातल्या शोध वाटा होताई तुझ्या समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला. मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय कासार येथील ग्रामस्थ आणि बंधू आणि भगिनी मित्रांनी परिस्थिती जर बघितली तर खरोखर परिस्थिती नाजूक असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आपण सर्वांनी या ठिकाणी केला. तर आपण म्हणतो प्रत्येक शब्दात म्हणतो की माणसाने गरुड झेप घेतली पाहिजे, पण गरुड झेप ही कोणाच्या भरोश्यावर किंवा कोणाच्या हिमतीवर होत नाही. तर त्यासाठी स्वतःच्या रक्तामध्ये स्वतःच्या धमनीमध्ये तो जोश असावा लागतो आणि असा हा संघर्ष व चिकाटी आणि विश्वास पाठीशी बाळगून या दोन्ही भाऊ बहिणींनी आकाश भाऊंनी 11 वेळा विश्व रेकॉर्ड करून आपली नोंद या ठिकाणी केली आहे. त्याचबरोबर धनश्री ताईंनी 7 समुद्र पार करून आपण बघितलं तर आपल्याला मुलगी जरी नांदगावला जरी आपल्याला शाळेसाठी पाठवायची असेल तर आपण 3 वेळा विचार करतो पाठवू का नको, घरी पोहोचली की नाही. पण रवी भाऊने स्वतःच्या छातीवर दगड ठेवून स्वतःच्या मुलीला 7 समुद्र पार करून तिने अगदी MBBS ची पदवी धारण केली आणि त्यामुळे त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण आयोजित केला. तर आपण कधी काही म्हणतो की आज जर बघितलं तर प्रत्येक पालक हा मोठ्या प्रमाणात डोनेशन करून मुलांना शिक्षण देतो, परंतु या दोन्ही बहीण भावांनी अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन ही जी गरुड झेप घेतली म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण ठेवला. तर सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की खूप मोठ्या शाळेत आणि मोठ्या प्रकारचं डोनेशन देऊन मुलं सुशिक्षितच होतात असं नाही, परंतु एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन सुद्धा आपण क्लास 1 क्लास 2 अधिकारी बघितले. अशा पद्धतीनं एक पालकांना व विद्यार्थ्यांना आदर्श मिळावा म्हणून हा सत्कार आयोजित केला आहे. तर या ठिकाणी कासार येथील ग्रामस्थ कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि याच्यानंतर
कोणाला काही बोलायचं असेल, मार्गदर्शन करायचं असेल तर त्यांनी बोलावं असं मी त्यांना विनंती. उपस्थिती या गावाचे सरपंच काशीनाथ भाऊ काळे, आमचे सन्माननीय मित्र नंद सर, तसेच हा जो सत्कार सोहळा ज्या मुलांच्या कामगिरीबद्दल या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे, खरोखर समाजाला धन्य वाटावं, अभिमान वाटावा. एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा कासारी सारख्या गावामध्ये एका शेतकरीच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला आणि एक अल्पसंख्याक समाज, एक सर्वसाधारण समाजातून कुठली बॅकग्राऊंड, कुठली परिस्थिती नसताना रवींद्र भाऊ आणि त्या ताईंची माझी ओळख घेणार एका कार्यक्रमात झाली होती. तेव्हापासून आमची मैत्री झाली आणि त्या व्हॉट्सअपच्या मेसेजवरून त्यांचं प्रेम दिसलं आणि त्या कार्यक्रमामध्ये आता भाऊची माझी ओळख झाली होती. नांदगाव तालुका सकाळ समाजाच्या वतीनं कार्यक्रम होत होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये मला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केलेलं होतं. आणि काल परवा रवींद्र भाऊंचं माझ्याशी बोलणं झालं. भाऊने मला आमदार साहेबांचंही सांगितलं की आमदार साहेब यायला म्हटले. भाऊंना मी म्हटलं होतो की थोडा कार्यक्रम येणं 2-4 मागोपुढे करावा लागेल, कारण विधानसभाचं नुकतंच अधिवेशन संपलेलं होतं. आमदार साहेब मुंबईकडे असणार म्हटलं आणि दुपारपर्यंत रात्री मला भाऊंचा फोन आला, सर काही करा. आणि माझी जबाबदारी अशी झाली, पुढे मी नाशिक जिल्हा आमच्या दैनिक समाजाच्या अध्यक्ष आहेत. समाजाचं आणि ओबीसी समाजाचं काम करत असताना मला चांगला अनुभव आलेला आहे आणि आमच्या नांदगाव तालुक्यात दैनिक समाजाचे कार्याध्यक्ष इथे रमेश भाऊ व्यवहारी पण उपस्थित आहे. आणि नुकतंच माझं रमेश बाबांच्या संस्थेमध्ये, ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये एक प्राचार्य म्हणून काम करतोय. नेमकी माझी धावपळ चालू होती. रवींद्र भाऊंना म्हटलं तर काय करावं. त्या माणसाचं अंतःकरणाची प्रेम आणि आपल्या मुलांमध्ये असलेली अस्मिता पाहून मला राहावं गेलं नाही. आमच्या आप्पासाहेबांना म्हटले 10 मिनिटात जाऊन म्हटलं, कारण माझ्यासाठी सुद्धा हा अतिशय अविस्मरणीय विचार आहे. कारण एखाद्या कलेक्टरचा पूर्ण कलेक्टर होणं मला काही भूषण वाटत नाही, एखाद्या डॉक्टरचा पूर्ण इंजिनियरचा पूर्ण इंजिनियर होणं काही भूषण वाटत नाही. पण जेव्हा एका सामान्य कुटुंबातून, एका शेतकरी कुटुंबातून फार मोठ्या बघितल्यानंतर मंगलाताईकडे बघितल्यानंतर गव्हर्नमेंट ओबीसी आहेत, डॉक्टरेट इंजिनियर फॅमिली असं काही प्रकार नाही. परंतु अशा सामान्य कुटुंबातून जेव्हा मुलगा आकाश भरायला येतो, त्याचं नावच आकाश आहे. त्याच्या नावातच अचाट असे कर्तृत्व आहे, असं सामर्थ्य आहे की त्या मुलानं आई बापाचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. आणि जेव्हा आकाशाचा मुलगा 7 समुद्र पलीकडे जाऊन बापाचं समाजाचं नाव लोकित करतो, तेव्हा त्या बापाचं काळी आव्हाड झाल्याशिवाय राहत नाही. आणि आज त्या मंगला त्यांचं पूर्ण भरून आल्याशिवाय राहत नाही. मित्र, आई बाबाचं स्वप्न एकच राहतं, अरे किती पैसे कमवा, करोड रुपयाची प्रॉपर्टी कमवली, करोड रुपयाचा बंगला कमवला, पण एका बाजूला एक सुसंस्कृत सुशिक्षित संतान जन्माला घालणं आणि त्या मुलांनी त्या आई बाबाचं नाव इतिहासात अभिमान करणं याच्यापेक्षा आयुष्यामध्ये फार मोठं फळ नाही मित्र. आणि आज हा मुलगा आकाश आपल्या प्रस्तावना करताना दादाचं नाव लक्षात नाही, शाळेमध्ये गेला पाहिजे. लाख रुपये, 2 लाख रुपये डोनेशन भरून आपण आपल्या मुलाला घडवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. पण आकाश आणि धनश्री यांना हा एक इतिहास केलेला आहे. आपल्या समाजावर सर्वसामान्य पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, त्याची मेहनत करण्याची क्षमता पाहिजे. त्यांच्यासाठी सुद्धा अभिमानाचा क्षण, अभिमानाचा गौरवाचा प्रसंग आहे की एका जिल्हा महाराष्ट्राच्या नगरामध्ये कासारी गाव कोणाला माहित असेल, महाराष्ट्राच्या नगरामध्ये त्या कासारीचं थानपत्र लागत नसेल. अरे भारताचा नकाशा सोडा, विक्रम करणं, वन रेकॉर्ड करणं हे फक्त रवींद्र भाऊ भामरे यांच्या परिवारापुरतं सीमित नाही, कासारी गावापुरतं सीमित नाही, तमाम समाजापुरतं सीमित नाही. आणि महाराष्ट्राला, त्या नांदगाव तालुक्याचा, त्या कासाऱ्याचा, त्या अल्पसंख्याक
करून त्या आकाशनं भुजबळ नॉलेज सिटीमध्ये त्या ठिकाणी मला बीई केलेलं आहे आणि त्यानंतर एमईटी केलेलं होतं. आणि धनश्री ताई तुमचं सुद्धा मी ऐकलं या कासारी गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा आणि या ठिकाणी 10वी-12वी शिकल्या. कासारीमध्ये शिकणारी मुलगी बापानं स्वप्नही पाहिलं नसेल, कधी आयुष्यात त्यांना असं स्वप्न बोललं नसेल की माझी पोरगी धनश्री, कारण नाव तिचं धनश्री, नावातच मोठी शक्ती. मित्र आमचे पंतप्रधान म्हणतात बेटी धनकी पेटी. धनकी पेटी म्हणजे काय, पैशाची पेटी देणार मित्र. खरंच मुलगी धनपेटी ही धनकी पेटी जाते. तुम्हाला माहिती नाही मुलीचं इतिहासामध्ये पुराणामध्ये काय महत्व, मुलीचं ते धन आहे कन्याला हे सर्वश्रेष्ठ धन, त्याच्यापेक्षा कोणी नाही. आणि मुलगी ही धनाची पेटी असते. कशी असते धनश्रीच्या नावानं तुम्हाला सांगतो. मुलगी ज्या घरात जन्माला येते त्या घराचं नावलौकिक करते, ज्या घरात जाईल त्या घराचे नावलौकिक करते. आणि आज या धनश्रीनं आपल्या आई बाबांचं या ठिकाणी मान सन्मान वाढवलेला आहे. कासारीमध्ये शिकणारी मुलगी रशियाला जाते. आधी ते बसले लोक माझ्यामध्ये ते तिथे मुंबईला गेले कधी काय नाही, पुण्याला स्मार्ट सिटी बघितली कधी नाही, बँगलोरचा लांब विषय. परंतु एका खेड्यामध्ये सामान्य कुटुंबामध्ये राहणारी मुलगी जेव्हा रशियामध्ये जाते, जर्मनमध्ये जाते, MBBS MD करते, मित्र हा सर्वसाधारण गोष्ट नाही, एक सामान्य गोष्ट नाही की हा त्या मुलांनी रचलेला इतिहास आहे. आणि या समाजासाठी, गावासाठी, तालुक्यासाठी अभिमानाचा प्रसंग मित्र. आणि बसलेल्या समाज बांधवांसाठी, त्या इंग्लिशच्या नागरिक लेकरांसाठी हे पूर्ण रोल मॉडेल आहे. रोल मॉडेल मित्र हो, आपल्या पोरांना जर मोठे करायचे असेल ना, त्यांना बदाम काढून खावे लागलं, त्यांना दुधाचा खुराक द्यावा लागत, त्यांना लहानपणी ते बाळ करून द्यावं लागतं, त्यांच्यामध्ये हौसला निर्माण करावा लागतो, त्यांच्यामध्ये जिद्द निर्माण करावी लागते. आणि मित्रों, जिनके घरों में दम होता है, जिनकी हौसले बुलंद होते, वो आसमान की बुलंदियां छूने को भी नहीं पीछे हटते. और इन बच्चों ने, दोन बच्चों ने अपने सामने दिखा है कि उनके हौसलों है, उनकी उड़ान में हौसला है. और इन्हें आसमान की बुलंदियों को आज छूकर दिखाया है. आसमान के बुलंदियां छूकर मला या मुलाचं गौरव करताना एक उदाहरण लक्षात आलं. काल परवाचे पेपर मध्ये तुम्ही पाहिले असेल मित्र, एखादा मुलगा इतिहास करणारा कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर होण्यासाठी, एखाद्या मोठ्या पदावर जाण्यासाठी एखाद्या श्रीमंत घरामध्ये जन्माला यावं लागतं, एखाद्या मोठ्या उच्च विद्याभूषित कुटुंबामध्ये जन्माला यावं असं नाही. आणि कोळशाच्या खाडीमध्ये कोयलूर हिरा सापडतो, जमिनीच्या भूगर्भामध्ये सुद्धा एखादा नवरत्न सापडत असतो. काल परवा आपण कोल्हापूर जिल्ह्यातलं कागद तालुक्यातलं उदाहरण बघितलं असेल. बिरुदेव सिद्धाप्पा डोंगे, अतिशय बिकट परिस्थिती होती घरची, 2 वेळचं खायचं परिस्थिती नव्हती, धनगर कुटुंबामध्ये जन्माला आलेला होता. आणि आई बाबाचा विचाराचा व्यवसाय काय होता? मेंढ्या चारणं आणि मेंढ्याचं पालन करणं आणि त्याच्यावर आपलं पोट भरणं. परिस्थिती जेव्हा त्याचं माहिती घेतली, ते बिरुदेवच्या घरामध्ये अभ्यास आले, सुविधा नाही. आपल्या दादाच्या घराकडे बघितलं तर दादाच्या घरामध्ये काही मोठमोठा बंगला होता, पोरांसाठी स्टडी रूम होती का, AC रूम होती का? अरे मनामध्ये जिद्द लागते, आत्मविश्वास लागतो, ताकद लागते, मेहनत करायची वृत्ती लागते. जगातला कुठलाही आव्हान तुमच्या समोर येत नाही. आणि मित्र, त्या बिरुदेव डोंगेचं बघा, तो BE झाला होता, त्यानंतर त्याची इच्छा होती, बाबाला वाटलं होतं आपली सर्वसामान्य कुटुंब आहे, कदाचित रवींद्र भाऊला वाटलं असेल माझ्या पोराने काय थोडं मोठे शिक्षक नोकरी तरी कंपनी लागावं, मला हातभार करावा. कदाचित मुलांनी सांगितलं बाबा काळजी करू नका, आम्हाला शिकायचे, अजून पुढे जायचे, तुमचं स्वप्न पूर्ण करायचे. ज्या दिवशी बाप मुलं आई बाबाचं स्वप्न पूर्ण करतात बेटा हो, तुम्ही मित्र हो, त्या दिवशी त्या आई बाबाच्या काळजाला विचारा, त्यांच्या काळजावर हात ठेवा, त्यांना किती आनंद वाटत असेल. त्यांच्या बिचारा मेंढे करत आहे, जंगलात बसायचा, MPSCचा अभ्यास करायचा आणि MPSCच्या 500 रँक आईच्या काळजाला विचारा किती आनंद वाटत असेल. आणि त्या मुलानं त्या बिरुदेव डोंगेनं फक्त त्या कागद लावून घ्यायचं, कोल्हापूर जिल्ह्याचं सिद्धार्थ डोंगेचं नाव आहे आणि तमाम धनगर समाजाचं नाव या महाराष्ट्राच्या इतिहासाला
सगळ्या पालकांनी मुलांनी आपल्या बालकांना लहानपणापासून हेच कोड पाहतात, बालकोड पाहतात. मुलं काजोबदांना मोठे होत नाही, त्या कॉम्प्लेन तर मोठे होत नाही. त्यांना जर खुराक लावायचं असेल तर लहानपणापासून त्याच्या मनामध्ये चिंता निर्माण करा. तर दादांनी छानसं गरुडाचं उदाहरण दिलं होतं. गरुड कर्तृत्वावर विश्वास ठेवतो. तो अगदी शिकार करताना सुद्धा मेलेल्या प्राण्याची शिकार करत नाही, जिवंत प्राण्याला म्हणून आकाशातून गगन घेऊन त्याला आकाशातच पकडतो. तसं मुलांमध्ये गरुडाची ताकद निर्माण करा. समाजाचा, गावाचा आणि कुटुंबाचा विचार निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुसुष्टीत मार्गदर्शन केलं. खरोखर शिक्षण हे खरं वागणीचं दूध आहे आणि ते जर मिळालं तर माणूस गुरगुरायला लागतो. गुरगुरायला लागतो म्हणजे कोणावर गुरगुरायला लागतो? आई बापावर नाही. चुकीच्या गोष्टीवर आणि अन्यायावर तो त्याला ती सहन होत नाही म्हणून तो गुरगुरायला लागतो. म्हणून शिक्षण हे सर्वात महत्वाचे एक व्यवस्था आहे आणि ती खऱ्या अर्थाने प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला दिली पाहिजे. आज रोजी गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, प्लॉट पाहिजे, फ्लॅट पाहिजे याच्यासाठी धावपळ करतो, परंतु त्याला ते सर्व सांभाळण्याची शक्ती त्याच्यात राहत नाही. ही एक मोठी खेदाची गोष्ट आहे. तर आता याच्यानंतर आपल्या सर्वांचे परिचित असलेले नंद सर त्यांना विनंती करतो का आपण हे मार्गदर्शन. भव्य सत्कार समारंभाचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांचे श्रद्धास्थान आहे काळे साहेब, चौधरी सर आणि ज्यांच्या सत्कारासाठी आपण जमलो. गावाचा अभिमान, समाजाचा अभिमान, घाट माथ्यावरचा अभिमान, जिल्ह्याचा अभिमान असे आकाश आणि धनश्री. नावात आकाश आहे. आकाशी तू इतकी भरारी मोठी घेतलीस की रवी भाऊचे नाव या ठिकाणी साता समुद्र पार या ठिकाणी पार केला. खरोखर लेकरं अशी जन्माला घालावी, लेकरं अशी कौतुकच पात्र असावी की गेल्या मला 1 महिन्यापासून या ठिकाणी रवी भाऊचा या ठिकाणी फोन होता. रवी भाऊचे वडील आमचे मित्र प्रकाश थोरात, तसे या गावाचा गावाला खूप जवळचा संबंध आहे. मी बोलटण कॉलेजला असल्यामुळे या गावावरून 31 वर्ष जात होतो आणि मग इथं खूप माझे विद्यार्थी आहेत आणि इथं आकाशच्या धनश्रीच्या सत्काराच्या निमित्त या ठिकाणी पाहुणा म्हणून बोलवणं हे खरोखर आम्हाला या ठिकाणी अभिमानाची गोष्ट आहे. रवी भाऊ खरोखर या ठिकाणी तुम्ही धन्य आहात. असे पुत्र या ठिकाणी, अशी पुत्री या ठिकाणी तुम्ही जन्माला घातली की या ठिकाणी त्यांचं कौतुक सर्व जगभर या ठिकाणी होत आहे. खरोखर या ठिकाणी नाही तर मुलगी या ठिकाणी आई वडिलांना बोल ठरते, परंतु या ठिकाणी धनश्रीने दाखवून दिलं. मी छोट्याशा गावात जन्माला जरी आली, मराठी शाळेत, जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत जरी मी शिकली, शेतकरी कुटुंबात जरी मी जन्माला आली, परंतु या ठिकाणी मी समाजाचे एक आदर्श बनेल आणि या ठिकाणी खूप काहीतरी करून दाखवेल. धनश्री मला तिचं घर शाळेच्या समोर जवळच आहे, रोडच्या पलीकडे तिचं घर आहे आणि रोडच्या या बाजूला मराठी शाळा आहे. म्हणजे तिने कधी मला बस पण पाहिली नसेल त्यावेळेस. आणि आज ती विमानाने जेव्हा जाते, योगायोगाने मागच्या 2 वर्षापूर्वी मी बोलठाणून जात होतो गाडीमध्ये या ठिकाणी आणि रवी भाऊ त्या ठिकाणी धनश्री म्हणजे या ठिकाणी रशियाला जायचं. मग काय योग आहे, एका चांगल्या विद्यार्थ्यांचं तिच्या वडिलांना त्या दोघांचा सारथी होण्याचा योग मला त्या दिवशी आला. तिचं थोडंसं कौतुक वडिलांकडे या ठिकाणी ऐकलं आणि त्या ठिकाणी स्टेशनवर मुंबई आणि मुंबईवर त्या ठिकाणी तिला रशियाला मुलगी एकटी गेली. बघा आजच्या मुलीचा आदर्श. ज्या मुलीला कॉलेजला आमच्या बोलटोला जायच्या, परंतु नांदगावला जाताना घाबरतात कसं जायचं, काय जायचं, कोणत्या बसने जायचं, बस पकडायची की नाही, कोण वेगवेगळ्या परिस्थिती, पब्लिक, जनता या ठिकाणी बरं इथे या ठिकाणी कोणती मनात भीती न बाळगता ती बिचारी या ठिकाणी आज मुंबई मला वाटतं एकटी जात असेल. बरोबर, खरोखर तिच्यासाठी टाळ्या वाजल्या. इथून एक आईवडील मला नांदगाव पोहोचवतात, ती रेल्वेने तिथं जाते, तिथून ती त्या ठिकाणी मला ती सांताक्रूज सहारे विमानतळावर या ठिकाणी जाते आणि
पायरी चढतं आणि त्या विमानाच्या सीटवर बसतं, तो खरोखर भाग्याचा दिवस होता की आपल्या लेकरांनी विमानात बसून रशियाला जावं. रशियातून त्या ठिकाणी ती MBBS होते आणि काही दिवस इथं थांबते भारतात आणि पुन्हा एकदा पुढे जाते MD करायला जर्मनीत जाते. हे फक्त आपण ऐकलं ते, आम्ही फक्त शिकवलं, तुम्ही सर्व ऐकलं. अमेरिका, जर्मनी, रशिया हे सर्व स्वप्न होते. आपण फक्त पुस्तकातून टीव्हीवर कुठेतरी ऐकलेलं, परंतु या दोघे लेकरांनी, या नासाच्या भूमिपुत्रांनी ही गोष्ट प्रत्यक्षात आणून दाखवली की आम्ही करू शकतो, आम्ही काही कमी नाही. आम्ही जरी खेड्यात जन्माला आलो, शेतकऱ्याच्या पोटी जरी जन्माला आलो, परंतु या ठिकाणी आम्ही काहीतरी करू नये. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जिद्द जर पाळली, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आपल्या मनामध्ये असेल, तर या ठिकाणी काय होऊ शकतं की दोन लेकर त्याला तुमच्या समोर आहे. या ठिकाणी आज खूप मोठा इतिहास, त्यांनी त्यांचं गावाचं नाव, समाजाचं नाव, आई वडिलांचं नाव आणि आपल्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी जगाच्या नकाशावर कोरलं गेलं. कासारी कुठे मग आपल्या गौरवाने वाटत की कोणाला कासारी ओळखत असेल. शंकर नानांच्या नावाने कासारी आणि लहानपणी ऐकली होती. शंकर नाना इप्पल त्यांच्या नावाने या ठिकाणी खूप मोठ्या कासारीचं नाव त्या काळात होतं, परंतु कालांतराने या ठिकाणी या दोघांमुळे नक्कीच कासारीचं नाव साता समुद्रापार ज्यांनी या भाऊ बहिणींनी जे रोशन केलं त्याला काही तोड नाही. बरोबर मला आज त्यांच्या शेजारी त्यांच्या आईवडिलांनी बसायला लागले. बरोबर ते सत्काराला मुलं जेवढी पात्र आहेत त्याची त्या ठिकाणी आई वडील सुसंस्कारित असेल तर त्या ठिकाणी गोष्टी घडतात. इतकी चांगली लेकरं या ठिकाणी आपल्या घरामध्ये असणं बरोबर आई वडिलांना अभिमानाची गोष्ट या ठिकाणी. पुन्हा एकदा आकाश कॅनडाला गेला, आम्ही कॅनडा शिकवला, प्रत्यक्ष आम्ही सुद्धा आयुष्यात पाहिला, परंतु या ठिकाणी मला 22-24 वर्षाचा त्याचा वय अंदाजे सांगितलं मला. एवढ्या 22-24 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याने कॅनडा पाहिला आणि जगातल्या सुपर सीओच्या रँक मध्ये त्याचं नाव आहे असं मला आकाशमध्ये या ठिकाणी सांगितलं. अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे सीओ भेटतात. IPS अधिकारी नागरे साहेब त्यांच्या मला पत्रिका द्यायला दिला तर मला वडिलांना कसे अभिमान असतात, तरच विचार स्टेटस असतं त्यांचं की आज आकाश याला भेटला, आकाश याला भेटला, या ऑफिसरला भेटला, या मंत्र्याला भेटला, किंवा अमेरिकेमध्ये या कॅनडामध्ये या लोकांना भेटला, दररोज विचारायला त्या स्टेटस असतं. आणि त्याच्यावर कळतं आकाशची उत्तुंग भरारी नावाचं आकाश. आणि नक्कीच त्या ठिकाणी आकाश आई वडिलांचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा शेता जेव्हा केव्हा तू त्या ठिकाणी तिथं कासारीचं नाव काढशील, नक्कीच आपल्या गावाचं काहीतरी देणं आहे. तुझ्या एवढ्या मोठ्या मोठ्या पोस्ट आविष् करतोय आता धनश्री या ठिकाणी वेगळं आपल्या आईवडिलांचं नाव गाजवते, तर या ठिकाणी आपण ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं, त्या समाजामध्ये आपण राहतो, त्या समाजाचं थोडंसं आपण या ठिकाणी देणं लागतो. ती गोष्ट आपल्या या ठिकाणी धनश्री योगायोग गायन छान आहे. आणि म्हणून हे सर्व करत असताना आपण समाजाचं देणं लागतो, याच्यासाठी आपण काहीतरी समाजासाठी दिलं पाहिजे. आणि नक्की विचार सुसंस्कृत भाऊ बहीण आहेत तर ते समाजासाठी दिल्याशिवाय राहणार नाही. मला तर लहाने साहेब आपल्या सर्वांना ऐकून आहे, डॉक्टर लहाने बीड जिल्ह्यात जन्माला आलेले हे दोन भावंड, ते सुद्धा दोन भावंड आहेत, हे दोन बहीण भाऊ आहेत. लहाने परिवाराने जे नाव कमावलं त्यांचे लहान भाऊ जे त्यांनी मला सांगितलं, आपल्याला ते युट्यूबवर बघितलं की जे डोळा ऑपरेशन करतात त्या ऑपरेशन पैकी 13 ऑपरेशन ते फ्री ऑफ चार्ज करतात. जे दररोज ऑपरेशन त्याचे काही 40-50 काही करत असतील त्यापैकी 13 ऑपरेशन ते ऍज अ फ्री करतात. लहाने सरांचे लहान भाऊ ते बीडला डॉक्टर आहेत, लहाने सर आहेत मुंबईला डॉक्टर. तुम्हाला सर्वांना माहिती आहे लहाने सरांना एक किडनी त्यांच्या आईने दिली आणि आईने दिलेल्या त्या किडनीवर त्या ठिकाणी आज जगतात येते आणि डोळ्याचे कितीतरी ऑपरेशन दररोज त्या ठिकाणी करतात. किती दुवा आहे. एका किडनीवर आई जगते, एका किडनीवर मुलगा बी जगतोय. अशी आई या ठिकाणी असावी त्या ठिकाणी. आणि आज लहान सरांचं नाव मला सर्वांना माहिती आहे. तसंच आकाश तुला हे काम त्या ठिकाणी करावं लागेल. लहान सरांना खूप जवळून त्यांनी पाहिलं
आणि नक्कीच लहान सरांचा जर त्याच्या डोक्यावर हात असेल ना, मला नाही वाटत त्या ठिकाणी त्याला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही आणि लहान सरांसारखंच आयुष्य तो जगेल, तितकंच नाव तो कमवेल. कासारी गावाला आजचा दिवस आहे. या ठिकाणी इतक्या जवळ अशी इतकी हुशार माणसं, इतकी खूप बुद्धिमान माणसं, इतकी समाजामध्ये खूप नावाजलेली माणसं, खूप सभ्य माणसं आकाशने मला तो खूप जवळून पाहिली आणि नक्की त्याचं जीवन उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं आहेच ऑलरेडी, परंतु या ठिकाणी फक्त समाजातली काही गरीब माणसं असतात त्यांची आपल्याकडे काही जर सेवा झाली. तू डॉक्टर असल्यामुळे तुझं मोठं काम आहे, आकाश तर तिकडंच कॅनडाला असणार आहे. परंतु या ठिकाणी आणि मला वाटतं आकाशकडनंच आपण ऐकणार आहे त्याच्या जीवनाचं तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय काम करतो, कॅनडामध्ये कसं जगतो, काय जेवण करतो किंवा त्याचं लाईफस्टाईल कसं आहे. धनुष्य आता आपल्या भारतात आलीच आहे. ठीक आहे, पुनश्च एकदा मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली. आयोजकांची या ठिकाणी धन्यवाद करतो आणि आकाश आणि धनश्री यांना दोघांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो. त्यांचं करिअर हे त्या ठिकाणी उज्ज्वल आणि उज्ज्वल हो, त्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो माझ्या नंद परिवाराकडून आणि थांबतो. मात्र गावाचं नाव रोशन करा आणि गावाची सेवा मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त करा. धन्यवाद. म्हणून तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या पवन सूत हनुमान तर्फे देविदास संगळे यांनी आपल्या या ठिकाणी 2 शब्द मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. जमलेला जनसमुदाय, गावातील प्रतिष्ठित मान्यवर, तसेच कासारी गावचे सरपंच आणि इतर बसलेले प्रतिष्ठित लोक, आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर मला जास्त काही बोलता येत नाही, पण आपल्या गावातल्या कोणीतरी चांगली कामगिरी केली याचं गुणगान गायल्याशिवाय मला राहत नाही, असं एक माझा स्वभाव. कारण आता इथं बसलेले हे जे मान्यवर आहे, शिक्षक आहे, यांनी जे बोलणं यांच्या पुढे आपण काय बोलणार आहे, पण मी माझ्या भाषेत थोडं बोलतो. आता सरांनी सांगितलं सिनियर केजी, ज्युनियर केजी किंवा इंग्लिश मिडियमला टाकल्यानंतर तुम्हाला खूप मोठे होता, असं काही नाही. कारण आपण ज्या शाळेत शिकतो त्या शाळेमध्ये शिक्षक त्यांचं काम करत असतात, पण आपल्या सुद्धा मुलात आकार आणि उकार हा असावा लागतो. कारण की तुम्ही कितीही मोठा शिल्पकार जर घेतला, कितीही मोठा शिल्पकार जर घेतला आणि त्याच्या पुढे जर नर्तनाचा गोटा नेऊन ठेवला आणि त्याला म्हटलं ह्या गोट्याची मूर्ती बनव, तो मूर्ती बनवू शकत नाही. पण त्याच्या पुढे जर थोडा आकार आणि उकाराचा दगड दिला तर तो सुंदर अशी मूर्ती बनवू शकतो. कारण आकाश भाऊने जर बघितलं तर आकाश भाऊ माझ्या मते ज्या टायमाला कासारी गावामध्ये स्वातंत्र्य परिवार केंद्र सुरू झालं होतं त्या टायमाला नितीन भाऊ आणि मी स्वातंत्र्य परिवाराचं बाल संस्कार केंद्र घ्यायचो आणि त्या बाल संस्कार केंद्रासाठी आकाश भाऊ हे खूप आग्रही असायचे आणि त्या काळात परमपूज्य पांडव शास्त्रीच्या आठवले यांच्या विचाराने आकाश भाऊनी आज आकाशाला गोष्टी घेतलेली आहे. आपण म्हणतो सिनियर केजी, ज्युनियर केजी मध्ये मुलं घातल्यानंतर मुलं खूप मोठे शिक्षण होतात. नाही, जर मुलं घडतील तर जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय येथून सुद्धा आपले मुलं घडू शकतात आणि आकाशाला गोष्टी घालू शकतात. आज जर बघितलं एक म्हणे, कदम तुम्हारी राह में बढ़ते जाएंगे, कदम तुम्हारी राह में ही बढ़ते जाएंगे और हम आसमां पे इनकलाब लिखते जाएंगे. खरोखर या दोघं भाऊ आणि बहिणींनी आज खरोखर आसमानावर आपला इनकलाब लिहिलेला आहे आणि आपल्या कासारी गावचं आणि आपल्या सर्व समाजाचं नाव त्यांनी आज गुणगौरव 7 समुद्र पलीकडे नेलेलं आहे. सरांनी सांगितलं की आपल्या कासारी गावचं नाव खूप मोठं केलेलं आहे आणि खूप लौकिक केलेलं आहे. आणि आकाश भाऊने आता आपण सांगते बोलणार आहे जिल्हा परिषद पासून, माध्यमिक विद्यालयापासून तर कॉलेज जीवनापासून त्या ते शिवपर्यंत कसे पोहोचले काही त्या लक्षात पण नाही ना. शिव पदवी काय काही त्या म्हणण्यापेक्षा तुला माझ्या लक्षात येईना अजून यांनी नेमके काय केलेलं आहे, कशा पद्धतीने केलेले आहे. आपण त्यांच्या मत असं आहे बापाचं वर्णन हे शब्दात कुणीच करू शकत नाही आणि आईचं वर्णन, कारण की आई तरी आपलं प्रेम दाखवते पण बाप आपलं प्रेम हे दाखवते. पण त्याच्या
आपल्या कासारीचे ज्येष्ठ नागरिक अशोक बाबर यांनी 2 शब्द बोलावेसे त्यांना विनंती. अभिनंदन करतो या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व समाज बांधव कासारी गावातील प्रथम या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व नागरिकांचं मी मनाभावाप्रमाणे स्वागत करतो. आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या ज्यांचं आपण आमंत्रित केलं होतं या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय माननीय अण्णासाहेब कांदे काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांनी ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय काशीनाथजी काळे त्याप्रमाणे या संचावर असलेले सर्व उपस्थित नागरिक या कार्यक्रमाला जे उपस्थित झालेले आदरणीय अरुण बापू इपर सुनील भाऊ उगले त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ हा कार्यक्रम भरगच्च व्हावा ही माझी पूर्ण इच्छा होती. कारण ही दोन्ही नातवंड एक नात दुसरी नात महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मुर्ना म्हणून गृह विभागामध्ये मंत्रालयामध्ये गृह विभागामध्ये ती लागली. त्यानंतर दुसरी नात डॉक्टर झाले आकाश झाला. या कौतुक करतो. माझी ती इच्छा होती सर्वांनी या तिघाचा कार्यक्रम घ्यावा ही माझी पूर्ण इच्छा होती. जर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने झाला असता मला खरा आनंद झाला असता. कारण तिघं माझे घरातले माझ्या बापाला डॉक्टर चोर डॉक्टर वनू डॉक्टर कालवडे डॉक्टर पण त्या मुलींनी आज आमची डॉक्टरची आज खऱ्या अर्थाने पदार्पण केली याचा माझा खरा अभिमान. आम्हाला डॉक्टर यांना इन्व्हाइट केले पण तिने आज त्या डॉक्टर नावाचं आग्रह केलं तिचं मी खऱ्या अर्थाने कौतुक करतो. खऱ्या अर्थाने या गावामध्ये आज सर्व गाव एकोप्याने गुणवत्ताने नांदत असताना या गावाचा आदित्य दैवत ज्या ह्या गावामध्ये पंचक्रोशीमध्ये हनुमान महाराज असतील संत भगवान बाबा संत शिवाला महाराज संत बाळमामा संत एकलव्य यांना खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो. काही चुकलं असलं तर मी तुम्हाला माफी मागतो. ह्या गावामध्ये आपण खऱ्या अर्थाने ह्या दैवताला मानतो. उपस्थित राहिला खरोखर भाग्यवान. पुन्हा आपलं सर्वांचं पुनश्च स्वागत करतो. तर आपल्या गावचे सरपंच काशीनाथ गावजी काळे हे जास्त काही बोलते नाही परंतु मी त्यांना विनंती करतो का तुम्ही 2 शब्द मार्गदर्शन करा. साहेब यांचं गावाच्या पेपर अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी आपला गावाचा असून वेळ नाही पण यांनी इतक्या गुण तर त्यांना त्यांच्याबद्दल काय गुण आहे ते समजले. आपलं जे म्हणतात ना ते जिथं ते नंतर बघायला अति सामान्यांचे पुत्र असामान्य होतात ही एक विशेष गोष्ट आहे. का ज्यांचे कुठेही गावात ओळख नाही असेंची ओळख देशात नाही परदेशात होती. 11वी आमच्या गावचं नाव सतत कुठल्या चांगल्या कार्याने नेहमीच चर्चेत असतं. पहिले आमचं आता तुम्ही नाव घेतलंच शंकररावजी पण जिल्ह्यात नाव होतं. त्यांच्यानंतर आता जर दिवंगत झाले त्यामुळे शिवाजीराव सावंत इथून शून्य करून बाहेर गेले आणि
आज एवढे मोठे उद्योगपती या भारतातून जिवंत जनावर आणि आता त्यांच्या नंतर हे आमचे वैभव म्हणजे क्रांतिकारक गाव आहे. कुठल्या तरी स्वरूपात ते क्रांती करतात आणि क्रांती केली. प्रत्येकाला मुलाला बापाच्याच नावाने ओळखलं जातं, परंतु आता यांच्या नावाने आई बाप ओळखलं जाऊ लागले. ही एक विशेष बापाच्या नावाने मुलगा पण मुलांच्या नावाने आई बाप ओळखण्याची फार मोठी गोष्ट आहे. त्यांचा गावाने भरभरून हृदयातून सत्कार केलेला आहे आणि देवाच्या सर्व लोकांचे खूप आभारी आहे. प्रथमच मी बोलत नाही सर, आपण कृती करणारे लोक आहे, बोलत नाही, पण ठीक आहे. आग्रह होता दोन शब्द बोला, बोलून जेवढं बोलतो आणि बाबाची ओळख मी त्याच्याकडे बघून झाली पाहिजे. खरोखरच तसाच आज या ठिकाणी प्रसंग आहे. आपण बराच वेळ झाला, कार्यक्रमाला पण उशीर झाला. आकाशवाणी यांनी थोडंसं आपलं मार्गदर्शन करावं आणि आपला प्रवास व आपल्याला थोडाफार येणाऱ्या अडचणी की जेणेकरून आमच्या पालकांना विद्यार्थ्यांना त्यातून समज मिळेल, कुठंतरी त्यांच्या काही शंका असेल त्या दूर होतील. थोडक्यात तुम्ही मार्गदर्शन सर्वप्रथम माननीय अतिथी आणि सर्व अतिथींचे धन्यवाद. मी एवढं लागू तुम्ही एवढ्या वेळ घालून आले त्याबद्दल आणि हा सर्व गौरव सोहळा ठेवण्याबद्दल धन्यवाद. आणि सर्व ग्रामस्थांना ॲक्च्युली मला एवढं माहीत नाही, मी फक्त वडिलांनी सांगितलं की असं कार्यक्रम आहे आणि बिलकुल काही न विचारता डायरेक्टली आलेलं त्यांना पण माहिती आहे. तर त्याच्यामागे पण एक रिझन होतं, मी सांगतो अजून. म्हणजे मला असं वाटतं सर्वप्रथम तर मी हे म्हणतो की जेवढं पण तुम्ही ऐकलं माझ्याबद्दल किंवा जेवढं पण चांगल्या गोष्टी माहिती आहे याचं सर्व जे श्रेय आहे ते मम्मी पप्पाला जातं. कारण त्यांनी काही स्वप्न बघितली लहानपणी, जेव्हा आम्ही लहानपणी होतो आणि त्या स्वप्नांचं जसं रियालिटीमध्ये होत गेलं आणि त्याला बऱ्याच जणांची स्वप्न जुळत गेले. आणि सर्वात महत्त्वाचं जसं तुम्ही म्हणता की काय अशी गोष्ट आहे की जी जास्त इन्स्पायर करत जाते लोकांना पुढे जाण्यासाठी. सर्वात महत्त्वाचं आहे ना स्वप्न बघणं. परिस्थिती आपली कोणत्या गोष्टी कुठे आहोत ॲक्च्युली जेवढे पण तुम्ही मान लोकांना बघितलं असेल त्यांची सगळ्यांची सुरुवात अशीच आहे. सर्वांची सुरुवात गरिबीतून आहे. जेवढे जास्त त्रास, जेवढे जास्त कष्ट, जेवढी जास्त संघर्ष तेवढं जास्त मोठं यश मिळतं. हे सर्वांना माहिती आहे. जेवढा आपण इतिहास बघितला तर सर्व आपल्याला दिसेल. पण आणि महत्वाची गोष्ट तीच आहे, मी जेव्हा इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं होतं, इंजिनिअरिंग आता सर्वांना बऱ्याचशा स्टोरी माहिती त्यामुळे सांगत नाही, डायरेक्टली पुढचं सांगू. जेव्हा इंजिनिअरिंग केलं होतं त्यानंतर माझे एक मेंटर आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असणं पाहिजे मला असं वाटतं. आणि त्यांनी सांगितलं होतं की तुझं जेवढी स्टोरी संघर्षमय असेल, जेवढं जास्त मेहनत घेणार तेवढं जास्त मोठं तू बनू शकतो. पण तू ठरवलं काय करायचं, आता मजा करायची की आता संघर्ष करायचा. संघर्ष केला तर पुढे मजा आहे. आणि जेव्हा गुरु काहीतरी सांगतात ना तर त्या ऐकायला पण पाहिजे आणि ते फॉलो करून. त्यांनी त्यावेळेस सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही स्वतःची स्टोरी किंवा तुम्ही स्वतःला जेव्हा लोकांना एक्झाम्पल म्हणून देणार त्यावेळेस तुम्ही सक्सेसफुल असाल. आणि सक्सेस म्हणजे काय, एखादी खूप मोठा पैसा कमवणं किंवा खूप मोठं काहीतरी करणं हे नसतं. सक्सेस माणूस कसा जगतो. बऱ्याच लोकांचं तुम्ही बघितलं असेल की सक्सेस म्हणजे मी माझ्याकडे असं म्हणतो की ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये आहे. ट्रेनिंग इंडस्ट्रीचा बेसिक जरा सांगतो. मी ॲज ए इंटरनॅशनल ऑथर सक्सेस कोच म्हणून काम करतो आता सध्या. कॅडिला फार्मास्युटिकल लिमिटेड म्हणून कंपनी जर तुम्ही ऐकले असेल तर कॅडिला फार्मास्युटिकलचे जे फॉर्मर व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते माझे
क्लायंट आहे त्यांना मी बुक रायटिंग शिकवलं आहे. त्यांचे 3 बुक्स पब्लिश केले आणि तिन्ही पण बेस्टसेलर आहेत. आणि ते जेव्हा रिटायर झाले त्यावेळेस 25 कंट्रीज हँडल करायचे. एक फर्स्ट लेडी आहे जी फर्स्ट लेडी सायकॅट्रिस्ट आहे जी आज डॉक्टर म्हणून आर्मीमध्ये जॉईन आहे. फर्स्ट लेडी. त्यांना मी बुक रायटिंग शिकवलं, त्यांच्याकडून बुक लिहून घेतलं आणि त्यांचं बुक बेस्टसेलर आहे. ऍक्च्युली मी जेव्हा गावात येतो किंवा इतके दिवस येतो माझे जास्त मित्र नाही, म्हणजे माझी जास्त पर्सनली कुणाची ओळख नाही झाली असेल तर एकदम कामापुरती टेम्पररी. आणि मीच तसं ठरवलेलं होतं की चला आत्ता एवढी गरज नाही किंवा आता ते किंवा त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये येत पण नाही आणि त्याच्यासाठी काही असं रिग्रेट पण नाही की चला ठीक आहे. पण जे तुम्ही म्हणता ना की समाजासाठी आपण काय काम करतो किंवा कसं केलं पाहिजे, मी ह्या एजमध्ये म्हणजे आता 27 आहे मला, ह्या एजमध्ये 60 वर्षाचे 75 वर्षाच्या सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट, सायंटिस्ट, आर्मी ऑफिसर्स, प्रेसिडेंट अशा लोकांना जेव्हा ट्रेनिंग देतो किंवा युनिव्हर्सिटी फॉरेन युनिव्हर्सिटीचे जे एज्युकेटर्स आहेत, युनिव्हर्सिटी चान्सलर्स आहेत, तर एक वेगळा एक्सपिरियन्स असतो की आपण त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करतो, त्यांच्या यशामध्ये काहीतरी आपलं कर्तृत्व आहे, आपण काहीतरी त्यांना देतो आणि मग त्यांची सक्सेस स्टोरी बनते. तर असा इंजिनिअरिंग बरोबर ह्युमन इंजिनिअरिंग मध्ये काम करत असताना आज आपण ज्यांच्यासाठी जमलोय म्हणजे जनश्रीसाठी आज तिचा फेलिसिटेशन आहे. ती MBBS कम्प्लीट केली, ती डॉक्टर आहे. पण असं वाटतं नाही की एका घरात अजून एक दुसरा पण डॉक्टर असला पाहिजे. माझ्याबद्दल असं आहे की इंजिनिअरिंग पण डॉक्टर पण आहे. कसा तर ते जेव्हा बुक पब्लिश होतं ना, कोणाची सक्सेस स्टोरी बनते ना, तर त्यांच्यासाठी फर्स्ट बेबी जसा होतो जेवढा आनंद होतो तेवढा आनंद तसा लोकांना होतो पहिला बुक पब्लिश केलं. असे 200 पेक्षा जास्त लोकांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलंय, 200 पेक्षा जास्त लोकांची बुक पब्लिश केली आहे आणि ते पण एकदम हायर ऑथॉरिटी. तर त्यांच्यासाठी मी गायनोलॉजिस्टच आहे. तर त्यांचं जेव्हा स्टेजवर बुक लॉन्च होतं ना, तर त्यांचे जे फीडबॅक्स असतात आणि ज्या वेळेस माझे एक मेंटर आहे त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की आपण आपलं काम करतो, सर्व काही करतो, बरोबर आहे, प्रत्येक माणूस करतो काम, पण तेच माणसं सक्सेसफुल होतात किंवा त्याच माणसांची अशी युनिक ओळख होते जे समाजासाठी काहीतरी काम करतात. आज आपले सरपंच साहेब असतील, बाकी सर्व मान्यवर असतील, त्यांना आपण ओळखतो काहीतरी समाजासाठी काम करतात म्हणून त्यांना 4 लोकांमध्ये आपण ओळखतो. किंवा कोणते पण महान लोकांचं तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर त्यांनी समाजासाठी काहीतरी काम केलं किंवा लोकांसाठी काहीतरी काम केलं तर चांगल्या आशीर्वाद भेटतो. आशीर्वादांसाठी जेव्हा काम होतं त्यावेळेस समाजासाठी पण होतं आणि आपल्या स्वतःसाठी पण होतं आणि तेच काम कंटिन्युअसली सुरू आहे. वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्राम्स असेल, पब्लिकेशन आहे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातून. आणि हे सर्व जेव्हा पॉसिबल होतं ना फक्त संस्कारांमुळे होतं. मग अशी आमचे पिंडू बोलले होते, आम्ही जेव्हा लहान होतं तेव्हापासून जे बाल संस्कार केंद्र वगैरे आहे. तर मला हे म्हणजे की जेव्हा आपले संस्कार चांगले असतात किंवा आपण फिलॉसॉफीवर काम करतो, जर ते फाउंडेशन मजबूत असेल, किती पण प्रॉब्लेम्स आले तर माणूस नेहमी पुढे जात असतो. मी स्वतःला नेहमी असा प्रश्न विचारतो. आता जसं तुम्ही म्हणत होते की काही पालक आलेले त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन अशी गोष्ट आहे की प्रॉब्लेम सगळ्यांना आहे, प्रत्येक माणसाला आहे. आज पण आपण बघतो, मला पण आज पण प्रॉब्लेम्स येत असतात, पण प्रॉब्लेम आल्यानंतर सर्वात पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारायचा असतो, अच्छा ठीक आहे आता प्रॉब्लेमला ऍक्सेप्ट करतो, आता काय, आता मी काय करतो. प्रॉब्लेम तर आहे प्रत्येकाला, तर आता मी काय करणार. जेव्हा हा प्रश्न स्वतःला विचारणार त्यावेळेस स्वतः एकदम रिलॅक्स मध्ये त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण करू शकतो. आणि ज्यावेळेस इंटेन्शन चांगलं असतं, ध्येय मोठं असतं, तर त्याचे रिझल्ट नेहमी भेटतात. आणि जेवढं मोठं भेटायचं असतं त्याच्या अगोदर खूप सारे संघर्ष करायला लागतो आणि संघर्ष हा मॅन्डेटरीच असतो. कोणाला बिना संघर्षाशिवाय यश भेटत नाही आणि मला तरी असं वाटतं कुणाला पण बिना संघर्षाशिवाय यश भेटू नये. पर्सनली असं वाटतं बिना
कोणालाच भेटू नये. मला पण इथून पुढे बिना संघर्षाशिवाय भेटू नये. कारण जेवढं संघर्ष करणार ना तेवढा माणसाचं जे कॅरेक्टर आहे ना तेवढं स्ट्रॉंग होतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आता यंगस्टर्स पण असेल तर कॅरेक्टर तुमचं जेवढं चांगलं असेल ना तेवढं जास्त सक्सेस भेटतं. आणि सर्वात महत्वाची ती गोष्ट आहे आमच्या वडिलांनी जेव्हा सुरुवात झाली होती प्रोफेशनल जर्नी त्यावेळेस सांगितलं होतं की व्यसन आणि मुलगी सोडून तुला जे करायचे ते कर, सगळा सपोर्ट असणार. आणि व्यसन आणि चारित्र्य अजून पण मेंटेन आहे, एक पण गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे प्राऊडफुली हे सांगू शकतो की हे जे रेकॉर्ड्स आहे वर्ल्ड रेकॉर्ड इझी आहे. आता 11 झाले तर इझी आहे. जेव्हा पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड झालं जस्ट एक मिनिट एक्स्ट्रा घेतो. पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड झालं त्यावेळेस 12 तासाचा पूर्ण प्रोग्राम होता. मी कंटिन्युअसली 12 तास बसलेलो. माझा एक मित्र होता, त्यांनी खिचडी बनवली आमच्या दोघांसाठी. आणि जेवत असताना एक कलाम साहेबांचं मी कोट बघितलं होतं. त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं की एकदा भेटलेलं सक्सेस जर त्याची पुनरावृत्ती नाही झाली तर काही दिवसांनी लोक म्हणणार की हे पहिलं जे भेटलं होतं ते लक बाय चान्स होतं. आणि त्याच दिवशी त्या अर्ध्या तासामध्ये माइंडमध्ये बसलं की नाही एकदा एक रेकॉर्ड झालं तर आपल्याला दुसरं करणं आहे. जोपर्यंत दुसरं होत नाही तोपर्यंत ते आपल्यासाठी नाही. आता एक पहिलं झालं ते 72 लोकांसाठी ठीक आहे, पण आता दुसरं करणार ते हे प्रूव्ह करण्यासाठी करणार की पहिलं लक बाय चान्स नव्हतं. विदिन 3 महिन्यामध्ये 22/2/2022ला दुसरं वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट केला. त्याच्यामध्ये 22 कंट्रीतली लोक होती. आणि ते जेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड झालं की त्यावेळेस कळलं की नाही आपल्यासाठी आपलं काम झालं, आता लोकांसाठी करायचं आहे. आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली 11 वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफिशियली आहेत. असे बरेचसे रेकॉर्ड्स आहेत ज्याची नोंद पण नाही घेतली, पण असे कंटिन्युअसली खूप साऱ्या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आहे. आणि फायनली 11 कम्प्लीट झाली आणि बाय गॉड्स ग्रेस हे कंटिन्यू असणारच आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असेल तर नेहमीच असेल. जसं तुम्ही म्हटले गावासाठी कॉन्ट्रीब्युशन, गावात मी हे म्हणणे करतो की गावामध्ये मला जास्त संपर्क नाही. म्हणजे हार्डली 1-2 माणूस म्हटलं तर मी जास्त कोणाशी कनेक्टेड नाही. त्यामुळे जास्त लोकांना माहीत पण नसेल की मी काय करतो म्हणून. पण एवढं नक्की आहे की जे माणसाच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे ते कंटिन्युअसली जे विचार लहानपणापासून आहे ती कंटिन्यू आहे. आणि इथून पुढे असं काहीतरी काम नक्कीच होणार जेणेकरून गावाचं पण जे गावासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन होणं हे तर नक्की आहे. आणि आहे बरेचसे प्लॅन आता लाईटली सांगणं जरा हे आहे, पण होणार ते काहीतरी नक्की आहे. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट सांगतो की लहानपणी जेव्हा पेंटू सांगत होते ना स्वाध्याय परिवारात जेव्हा आपण मानतो भगवद्गीता सर्व मानत असेल भगवान कृष्णाला आपण मानतो. भगवंताने जर सांगितलेलं आहे की सर्वस्वीच्या अमृते संनिविष्टो, म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. तर माझी एक सवय लहानपणापासून लागली होती आणि हा प्रिन्सिपल आहे किंवा हे जे भगवंताने दिलेलं एक भगवंताने दिलेलं जे वचन आहे तर ते नेहमीच मनात आहे. हा जर एक वाक्य जरी ठेवला ना तरी खूप साऱ्या गोष्टी ऑटोमॅटिक आपल्या लाईफमध्ये येतात. प्रत्येकामध्ये जेव्हा भगवंताने आपण दुसऱ्याचा द्वेष नाही करतो, सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याचा पण चांगला हो आपलं पण चांगलं हो. आणि जेव्हा आपण समोरच्यामध्ये भगवंत बघतो तर त्याच्यासाठी काय करू शकतो तर ती गोष्ट सर्वात पहिले येते. आणि जेव्हा आपण प्रोफेशनल्स लोकांना आपण भेटतो, मी असं म्हणेल की ज्या लोकांना भेटायचा योग आला, खूप सारे लोक खूप चांगल्या मोठ्या पदावर असतात आणि खूप ग्राउंडेड असतात, खूप नम्र असतात. आणि कदाचित ते लहानपणापासून संस्कार होते किंवा लहानपणापासूनची गोष्ट होती नेहमी नम्र राहण्याची किंवा पोलाईट राहण्याची जी गोष्ट आहे त्याबरोबर खूप साऱ्या सक्सेस अचीव्ह होतात. सरांनी मगाशी सांगितलं तात्याराव लहान यांचं एक्झाम्पल, तर भगवंताची कृपा आहे. तात्याराव लहान एक आमच्या बुक लॉन्चच्या इव्हेंटमध्ये आले ते ॲज अ गेस्ट म्हणून, आणि त्यांनी ते बुक लॉन्च केलं होतं. पर्सनली आमचं बोलणं पण झालं, आशीर्वाद पण दिले त्यांनी, खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या होत्या. तर चांगली लोक नेहमी भेटत असणं महत्त्वाचं आहे आणि चांगल्या लोकांबरोबर राहणं महत्त्वाचं आहे. आणि चांगल्या लोकांना आयुष्यामध्ये घेऊन आलं तर आपण पण नेहमी चांगलं बनतो. तर
जास्त काही न बोलता इथेच थांबतो. सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो. एवढे कदाचित हे मी नाही डिझर्व करत, हे म्हणजे मम्मी पप्पा डिझर्व करतात. त्यांच्यासाठी तुम्ही एवढं लांब आले. आणि अजून काही लोकांची मी स्पेशली नावं घेईल, कारण आज त्यांचं काम म्हणजे प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये खूप सारं कॉन्ट्रीब्युशन आहे. नवनाथजी आहे, सर आहेत, मी नाव विसरलो सर, पण तुमचं सर्वांचं म्हणजे वाल्मिक काका आहे, काकांचं नाव मी गणेश काका आहेत सर. तर तुमचे सर्वांचे नेहमी सपोर्ट जेव्हा असतं, तुम्ही जेव्हा नेहमी शुभेच्छा देत असतात, त्याच्यातून अजून जास्त एनर्जी मिळत असते. म्हणजे मी तुम्हाला फक्त थोडं खुश करण्यासाठी नाही बोलत, पण मनापासून बोलतोय की जेव्हा तुम्ही असं काहीतरी बोलताय, जेव्हा तुम्ही लोकांना सांगता ते एक्झाम्पल, त्यावेळेस ही एक रिस्पॉन्सिबल पर्सनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्या गोष्टीला अजून चांगल्या पद्धतीने मेंटेन होणं, मॅक्झिमम काय ग्रोथ असेल त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करणं. सो धन्यवाद तुमच्या सर्वांचे. स्पेशली तुमचे पण धन्यवाद. माझं नाव मयुरी गणेश बडोले. डॉक्टर आपण इथे सगळे जमलो आहोत धनश्री दिदी आणि आकाश झाले यांचे सत्कार समारंभ आहे. धनश्री दिदीने 7 समुद्र पार करून मेडिकलमध्ये MBBS करून पदवी प्राप्त केली आहे. डॉक्टर ही ह्या शब्दामध्ये इतकी शक्ती आहे की जेव्हा पेशंट हॉस्पिटलमध्ये जातो आणि त्याला तेव्हा एक विश्वास असतो की आपण तिथे बरे होऊनच येऊ, पण तेव्हा त्याला त्याच्या डॉक्टरवर इतका विश्वास असतो की डॉक्टर आपल्याला बरंच करते. ही शक्ती तिने प्राप्त केलेली आहे. दीदी, तुला माझ्याकडून, माझ्या बहिणीकडून आणि आई वडिलांकडून, परिवाराकडून तुला खूप खूप अभिनंदन.